देवा, तुझ्याकडे काही हक्काने मागू शकते मी, हा विश्वास आहे मला आणि खात्री आहे की तू देशीलच। सगळं तुझ्याच हातात आहे आता सगळं तुझ्याच हातात आहे देवा। माझ्या मुलांनी प्रामाणिकपणे मेहनत केली आहे, आता त्याला यश मिळू दे। माझी आणि शमिकाची श्रद्धा आहे तुझ्यावर। एका दिवसाचा तर प्रश्न आहे, हा दिवस लवकर संपू देत। अभिला आणि मला लवकर भेटव देवा प्लीज। अभि आणि शमिकाचं लवकर लग्न होऊ दे, त्यांचं घर सुखा समाधानाने भरून वाहू दे, एवढी एकच मागणी आहे देवा तुझ्याकडे। खूप बरं वाटलं इथे देवळात येऊन। म्हणजे आपल्या आयुष्यात इतकं विपरीत काहीतरी घडतंय ना सध्या, इथे येऊन शांतता मिळाली तुझ्यामुळे। माझ्यामुळे नाही हो, हे सगळं त्या देवामुळे। तुम्हाला खरं सांगते, मी जेव्हा जेव्हा खूप डिस्टर्ब असते ना आई, मी देवासमोर येऊन बसते। बघा ना, एवढा सगळा महिना काढलाय मी, पण आजचा दिवस निघता निघत नाहीये माझ्याने। खरंय, म्हणतात ना शिजेपर्यंत दम निघतो पण निवेपर्यंत दम निघत नाही, तसं झालंय आता। काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे। आपल्याला तसा विश्वास ठेवलाच पाहिजे। निघूया। ये अभी ये बस। अभी काल रात्री जे वाटलं होतं, ज्याची भीती होती तेच घडलं। मार्केट पूर्णपणे कोसळलं। सर, म्हणजे मी आपल्या कंपनीचे पैसे जिथे लावले होते ते शेअर्स पण। वेल, खरं सांगायचं तर तू आमचे पैसे जिथे लावले होते ते इतके सेफ ठिकाणी होते की त्याला जराही धक्का लागला नाही। पण अभिजित, तू जिथे पैसे लावले होतेस ते मी चेक केलेत, तुझे शेअर्स पूर्णपणे कोलॅप्स झालेत। अभिजित, अभिजित, पर्सनल आयुष्यात काही घडलं तरी मला कुणाला दिलेलं प्रॉमिस नाही मोडता येणार। मी त्या आजोबांना प्रॉमिस केले की आज त्यांच्या घरी येईन, मला जायलाच हवा। डॅड, कसला प्रसाद आहे? आज तुमच्या अटीचा शेवटचा दिवस आहे डॅड। अभिजित यशस्वी व्हावा यासाठी देवळात प्रार्थना करायला गेले होते। एवढं सगळं सांगितल्याच्या नंतर मी प्रसाद खायला असं वाटलं का तुला? प्रसाद तर देवाचा आहे ना डॅड, आणि असं आहे, तुम्ही दोघंही मला खूप जवळचे आहात। तुम्ही म्हणा किंवा अभि, दोघांपैकी एकाला निवडायला लागेल असा दिवस कधी यायला नको माझ्या आयुष्यात। ज्या माणसाची नियत खराब असते अशा माणसाला आयुष्यात कधी सुद्धा यश मिळत नसतं। प्लीज असं नका बोलू डॅड। बरोबर आहे, ज्यांना दुसऱ्यांच्या भावनांची कदरच नाहीये अशा माणसाला कसं यश मिळेल? आम्हाला यशस्वी होण्यासाठी फक्त तुमच्या आशीर्वादांची गरज आहे। तुला समजत कसं नाही यश का? त्या माणसानं तुझ्या बहिणीच्या सोबत, मला ना तुझ्याशी हुज्जत अजिबात घालायची नाहीये, नकोय बस। 100 वेळा ह्या गोष्टी सांगून झालेल्या तुला।
मला माहिती आहे तू माझ्या हातून गेलेलीच आता. मला ना या गोष्टीवरती कोणाच्या बरोबर कुठलाही वाद अजिबात घालायचा नाही. हे सगळं एक दिवस बदलेल याची खात्री आहे मला डॅड. अगं कुठे होतीस तू? किती वाट बघितली मी तुझी. अगं शमिका आली होती घरी, चालली होती देवळात. मला म्हणाली अभिला अट पूर्ण करता यावी म्हणून, त्याची दगदग थांबावी म्हणून देवळात चालले, तुम्ही पण येता का म्हणून गेले होते तिच्या बरोबर. बरं चल मी निघते, मला खूप उशीर झालाय. हे काय झाली तुझी तयारी? अगं हो, वेळेत आवरलं की कसं पुढची बसही मिळते, ट्रेनही मिळते, सगळं नीट वेळेवर होतं. आयुष्याचंही तसंच असतं बघ. म्हणजे सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी मार्गी लागल्या की पुढच्याही सगळ्या गोष्टी आपोआप वेळेवर पार पडतात. म्हणून तर काळजी वाटते तुझी, अभिची. मेघनाचं एक लग्न वेळेवर झालंय, तिचं सगळं मार्गी लागेल आता. आणि माझ्या जीवाला शांतता. अगं बोलत काय बसले, 1 मिनिट थांब, डबा आणते तुझा. मेघनाच्या बाबतीत इतकी मोठी गोष्ट घडली आहे आणि मला कळूनही ती मी लपवतेय. आई सॉरी. पण आधीच तुला माझी आणि अभिची काळजी, त्यात मेघनाचं सगळं नीट झालं या भ्रमात शांत आनंदी आहेस तू. आई अजून काही दिवस तो आनंद तसाच राहू दे तुझ्यापाशी. कोण तुम्ही? अनंत कुलकर्णी. अहो ते तर माझं नाव आहे, पण तुम्ही कोण? मी अभिजित पेंडसे. ओ हो, तूच का अभिजित पेंडसे? अरे ये 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 ये. ते तुम्ही काहीतरी सरप्राईज आहे असं म्हणाला होता. हो 1 मिनिट हा. अरे या रे सगळेजण, या या, आपला अभिजित आलाय. आपला शो पॉप्युलर होतोय तो फक्त आणि फक्त तुमच्याचमुळे. आजचे कॉल्स माइंड ब्लोईंग होते. मला प्रचंड मजा आली तुमचे छोटेसे पण इंटरेस्टिंग प्रॉब्लेम सोडवताना. थँक्यू सो मच रोहित आणि स्वाती, एस्पेशली तुमच्या कॉल्सने आजच्या शो मध्ये खरंच रंगत आणली. माझी या प्रियाला प्रीत कळेना ऐकत राहा फक्त इथेच मुंबई तडका 99.9 FM वर. आजचा 1 महिना पूर्ण झाल्याचा खास शो तुम्ही एवढा यशस्वी केलात त्याबद्दल परत एकदा धन्यवाद. गुड नाईट, शांत झोपा, स्वीट ड्रीम्स, गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू अभि, गॉड ब्लेस यू. ग्रेट जॉब. इतक्या कमी काळात तू किती पॉप्युलर झालायस याची तुला कल्पना नाहीये. शोची सगळी आयडिया तुझी. शोचं नाव सुद्धा तूच सुचवलंस. काय करायचं आणि कसं बोलायचं हे सुद्धा तूच ठरवलंस आणि इतकं सक्सेस मिळवलंस. असंच काम पुढे चालू ठेव. ही तुझी सॅलरी.
यू डिझर्व मोर दॅन दिस. काय झालं अभि? आपली हीच चालली ठरली होती ना? काही कमी आहे का? कमी तुमच्या सॅलरीमध्ये नाही सर, माझ्या लकमध्ये आहे. काय झालंय काय अभि? अरे तू तू मला सांग ना काय झालंय? इतकं सगळं होऊनही तू इतकं चांगलं काम करत राहिलास महिनाभर. मला जरा सुद्धा. सर मी नेहमीच माझ्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये एक छोटीशी बॉर्डर ठेवतो. तसं नसतं तर माझे जीजू गेले त्या दिवशी मी आलोच नसतो. मी बघतो काय करायचं ते. नाही सर, तुम्ही माझ्यासाठी जेवढं करताय ते खूप आहे. माझे प्रॉब्लेम्स मला सॉल्व्ह करायचे. थँक्यू. थँक्स. कुठे जातोय मी? कुठे जाणार आहे? सगळे रस्तेच हरवलेत. एकच रस्ता होता जो शमिकाकडे जात होता. आज त्या रस्त्यावरही जाता येत नाहीये. कुठल्या तोंडानं जाऊन काय करू, काय सांगू? शमिका किती हास लावून बसली होती. माझ्यासाठी काय काय केलंय तिने. दरवेळी समोर आली की नजरेत एकच प्रश्न असायचा तिच्या. कधी संपणार हे सगळं? आपण एकमेकांचे कधी होणार? आज काय सांगू त्या नजरेला? मला तिला कमवायचं नाहीये, पण तिला कमावण्यासाठीची अट मी नाही पूर्ण करू शकलो. काय सांगू आई बाबांना? त्यांना किती विश्वास होता माझ्यावर. सगळ्यांच्याच अपेक्षा होत्या, विश्वास होता माझ्यावर, आणि मी आय एम सच अ लूजर. I'm a loser. ₹1,00,000 जिंका एका मिनिटात. जी हे टेस्ट जिंकतील त्यांना या शो मध्ये डायरेक्ट एंट्री तर मिळेलच, पण ₹1,00,000 सुद्धा मिळतील. बस तुमच्याकडे हवा जोश, गट्स आणि बाईक. आहे तयारी? असेल तर जॉईन व्हा. येस, हीच ती लाख मोलाची संधी जी मला ₹1,00,000 मिळवून देईल एका मिनिटात. रेशमी
हातात आले पाहता पाहता सुटून गेले कशाहून गती तुला सख्या रे माझ्या या वेदना माझी या प्रियाला प्रीत कळेना माझी या प्रियाला प्रीत कळेना. हॅलो डॅड, कसे आहात तुम्ही? फर्स्ट क्लास. मी ठीक आहे. काय लक्षात आहे ना, अट पूर्ण करण्याचा आजचा हा शेवटचा दिवस आहे. चांगलंच लक्षात आहे आणि मला खात्री आहे की ती अट पूर्ण करून मी शमिकाला सन्मानाने घेऊन जाईन तुमच्या आशीर्वादासकट. मान आणि सन्मानाच्या गोष्टी आपण नंतर बघू, पण तुझी अवस्था बघून मला असं वाटतं की पुढे काय घडेल असं मला नाही वाटत अजिबात. सो एनिवे, ऑल द बेस्ट. आज कळेल अभिजित पेंडसेची काय लायकी आहे ते. सो आय थिंक मिस्टर अभिजित पेंडसे हेच जास्त डिझर्व करतात. तेव्हा यंदाचं बेस्ट आरजेचं अवॉर्ड आपण त्यांनाच दिलं पाहिजे. व्हॉट आर यू सेइंग सर? अहो तो जॉईन होऊन 1 महिना सुद्धा झालेला नाहीये आणि एवढं मोठं प्रेस्टिजियस अवॉर्ड त्याला द्यायचं असं म्हणताय तुम्ही? हो सर, इतके आरजेस आपल्याकडे, ते 2-2, 4-4 वर्षापासून हे शोज करतात. त्यांचं काय? ओके फाईन. तुम्हाला जर इतकं वाटत असेल की हे मानपत्र, सन्मान चिन्ह आणि 1 लाख रुपये एवढं मोठं अवॉर्ड त्याला द्यावं, म्हणजे काल परवा आलेल्या बच्चाला द्यावं, तर गो अहेड. व्हॉट कॅन आय से?
तुमच्या पीएशी बोलून घ्या. अभिजितला आजच्या आज काही पेपर साईन करायचे आहेत, फ्यू टर्म्स, तरच ते अवॉर्ड आपल्याला त्याला देता येईल. तुम्ही त्याशी बोलून घ्या आणि आजच्या आज फायनल करूया. ओके सर. ठीक आहे. गुड. अभिजित, तुला 1 लाखाची गरज होती आणि हे अवॉर्ड खरंच तुलाच मिळायला हवं. हां बोला. ते कॉन्टेस्ट बाईकची रेस 1 लाख रुपये. भाग घ्यायचा आहे. हो. फॉर्म भरा, 2 फोटो द्या आणि बॅच घेऊन जा. आणि ते कॉन्ट्रॅक्टवर सही करा, त्यात अटी आहेत. कसलं कॉन्ट्रॅक्ट? रेस पूर्ण झाल्यावर तुम्हाला 1 लाख रुपये मिळतील. आणि हां, तुमच्या जीवाचं बरं वाईट झालं तर त्याला आम्ही जबाबदार नाही.